चला तर बनवूया छोले भटुरे। आज 1 जानेवारी तर आपण इथे छोले भटुरे बनवतोय, ते पण एकदम रेस्टॉरंट स्टाईल। तर एकदम मस्त याचं टेक्स्चर आहे छोलेचं। तर कसं बनवायचं ते पाहूया। याच्यासोबत आपण भटुरे सुद्धा बनवणार आहोत। छोले आहेत म्हटलं भटुरे तर पाहिजेच, हो की नाही? तर हे पहा किती याला चांगली जाळी पडली आहे, एकदम टेस्टी। घरच्या साहित्यात आपण हे भटुरे बनवून तयार करणार आहोत। हे पहा एकदम जबरदस्त भटुरे बनतात आणि छोले सुद्धा होतात। तर खायला खूप टेस्टी लागते। तर नक्की एकदा करून पहा आणि आपण स्टेप बाय स्टेप सर्व छोलेंच्या छोट्या छोट्या टिप्स सुद्धा सांगणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप हे रेसिपी बनवणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये। मी पूजा। सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर चला छोले भटुरे बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपण छोले इथे भिजवून घेतलेत। तर हे पहा 1 वाटी छोले मी इथे रात्रभर भिजवून घ्यायचेत, किंवा तुम्ही ना 5 ते 6 तास तरी हे छोले चांगले भिजवायचे आहेत। तर इथे छोले चांगले भिजवून घेतलेत। आता आपण हे शिजायला टाकून घेऊयात। तर कुकर घेतलाय। आता यामध्ये सर्व छोले टाकून घेऊयात आणि आपण याच्यामध्ये पाणी टाकूयात। तर पाणी किती टाकायचं? छोले भिजून वरती थोडं होईल एवढं पाणी टाकायचं आहे, म्हणजे छोले चांगले भिजले जातात आणि आपल्याला थोडीशी गिरवी बनवण्यासाठी सुद्धा पाणी शिल्लक राहतं। तर इथे मी 1 ग्लास आणि वरती थोडं पाणी टाकून घेतले। तर याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे। तर 1 मोठा चमचा मी चहा पावडर, दालचिनीचा 1 तुकडा, मोठी विलायची, 4 लवंगा, 4 मिरी आणि 2 हिरव्या इलायची घेतलेल्या आहेत आणि 2 तेजपत्ता घेतले, ते आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत। तर सर्वात अगोदर सर्व खडे मसाले आपण एखाद्या कॉटनच्या रुमालामध्ये हे बांधून घ्यायचे आहेत। यामुळेच रेस्टॉरंट स्टाईल सारखा याला टेस्ट येणार आहे। तर ही खूप सिक्रेट टिप आहे। तर आता आपण तेजपत्ता काढून घेऊया आणि बाकीचे सर्व मसाले एखाद्या रुमालामध्ये बांधून घेऊया आणि कुकरमध्ये टाकून ठेवूयात। तर काय करायचे, सर्व याची पोटली असते ना, तसं याला घट्ट बांधून घ्यायचं, जेणेकरून हे मसाले सर्व कुकरमध्ये सांडू नये किंवा छोल्यांमध्ये सर्व पसरू नये। म्हणजे आपल्याला अलगद हे सहज रुमाल काढला की ते व्यवस्थित निघलं जातं। याच्यामध्येच टाकले तर सर्व ते पसरले जातात आणि मग एक एक काढावे लागतात। त्यासाठी ही टिप खूप महत्त्वाची आहे। आता छोले टाकलेत, पोटली टाकून घेतली रुमालाची, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा, म्हणजे मऊसूद छोले शिजले जातात। तर आपण आता हे छोले इथे शिजवून घेऊयात। तर 4 शिट्ट्या करून घ्यायचेत। तर इथे आता आपण भटुरेसाठी पीठ मळून घेऊयात। तर मी इथे सेम पेल्याने 2 पेले मैदा घेतलाय, अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय। जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि 1 चमचा पिठी साखर। तर आता इथे दोन्ही पेल्यामधले मैदा आपण चाळून घेऊयात। तर आपण हा मैदा चाळून घेऊया। तर तुमच्याकडे ना जाड रवा असेल ना तर बारीक करायचा, त्यामुळे काय होतं की भटुरे ना छान खुसखुशीत बनतात। आता याच्यामध्ये आपण बारीक रवा टाकून घेतलाय आणि 1 चमचा पिठी साखर टाकून घ्यायची आहे। यामुळे भटुऱ्यांना खूप चांगली टेस्ट येते आणि भटुरेसुद्धा चांगले मस्त बनतात। चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात आणि अर्धा पेला दही टाकून घ्यायचे। तर 2 पेला मैदा घेतलेला, त्यासाठी इथे अर्धा पेला दही टाकून घेऊया। अर्धा चमचा आपण इथे बेकिंग पावडर टाकून घेणार आहोत आणि पाव चमचा आपण इथे खाण्याचा सोडा टाकूयात। आता हे सर्व जिन्नस अगोदर चांगले मिक्स करून घ्यायचेत आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून याच्यामध्ये हे पीठ आपण मऊ असं मळून घ्यायचे। तर अगोदर दही आणि सर्व जिन्नस टाकले, चांगल्या हाताने एकजीव होईपर्यंत मिक्स करायचेत। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि हे पीठ मळून घेऊयात। तर मैद्याच्या ऐवजी तुम्ही इथे गव्हाचे पीठसुद्धा वापरून सर्व प्रोसेस अशीच करू शकतात आणि तसेसुद्धा भटुरे बनवू शकतात। अतिशय सॉफ्ट जाळीदार असे भटुरे बनतात। तर लागेल तसं थोडं थोडं पाणी इथे टाकून आपण हे पीठ मऊ मळायचे, घट्ट अजिबात ठेवायचं नाहीये। जेवढं पीठ मऊ लुसलुशीत असेल तेवढेच भटुरे चांगले तर पीठ मळून घेताना ना आता हे पीठ आपण थोडंसं आपटून घ्यायचे, त्यामुळे पीठ चांगलं मऊ होतं। तर हाताला चिटकत असेल ना तर जोपर्यंत हे मऊ होत नाही ना तोपर्यंत हे असं थोडं थोडं आपटून घ्यायचं, त्यामुळे चांगलं हे मऊ होईल। तर असं केल्यामुळे पीठ चांगलं फ्लफी बनतं। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊयात आणि परत एकदा हे मऊ होईपर्यंत मळून घेऊया। आता तेल लावलं की हाताला हे चिटकणार नाही आणि परत एकदा 3 ते 4 मिनिट हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचे।
तर हे पहा, असं हे मऊ लुसलुशीत पीठ आपल्याला भटुऱ्यासाठी मळून घ्यायचे. तर परफेक्ट असं पीठ जर मळलं ना तर भटुरे चांगले बनले जातात. तर हे पीठ मळून ना कमीत कमी 2 तास तरी मुरण्यासाठी ठेवायचे. तर हे पीठ मी अगोदरच मळून ठेवलेलं. तर काय करायचे, पीठ जेवढं मुरेल तेवढं चांगलं हे भटुरे बनतील. तर आता याच्यावरती ओला कॉटनचा नॅपकिन किंवा रुमाल ओला करायचा आणि हे झाकून ठेवायचं. आता आपण छोले बनवून घेऊयात. तरी ते छोले चांगले शिजलेले आहेत. तर मी इथे 2 कांदे घेतलेत, 5-6 लसूण पाकळ्या, अद्रकचा 1 तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेत. तर आपल्याला ना 2 टोमॅटो घ्यायचे. तर याची ना आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे. कांदे मी बारीक कापून घेणार आहे. तर छोलेसुद्धा चांगले शिजलेले आहेत. तर हे पहा, अशी आपण ही रुमालाची पोटली करून टाकलेली ती सहज वेगळी करता येते. यामुळे कलर खूप छान येतो. जसं छोलेंना कलर असतो ना सेम तसाच याला कलर येतो. तर छोले अतिशय मऊसूद शिजलेले आहेत. आता आपण याच्यातलं पाणी वेगळं करून घेऊया आणि छोले वेगळे करून घेऊयात. तर अशी ही सहज पोटली काढता येते. तर चाळणीमध्ये छोले काढून घेतलेत आणि हे जे पाणी आहे ते आपण पुढं ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत. तर कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतले. आता याच्यामध्ये आपण पाव चमचा जिरे टाकून घेऊयात. जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत. आता याच्यामध्ये 2 तेजपत्त्याची पानं टाकून घेऊयात आणि आपण बारीक चिरून घेतलेला कांदा याच्यामध्ये सर्व टाकून घेऊयात. तर 1 वाटी छोलेसाठी इथे मी मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेत. मी बारीक कापून घेतलेत. तुम्ही मिक्सरवरती याची प्युरी करून टाकली तरीसुद्धा चालेल. आता हे आपण कांदा परतवून घेऊयात. तर सोनेरी लालसर रंगावरती कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. आता कांदा परतत असताना याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली आहे ना ती टाकून घेऊयात आणि ती सुद्धा चांगली परतवून घेऊयात. म्हणजे कांद्यासोबत ते सुद्धा चांगलं भाजलं जाईल. तर कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण छोले शिजवताना सुद्धा त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं, त्यामुळे बेतानेच याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर कांदा भाजतोय तोपर्यंत इथे तुम्हाला छोले किती चांगले शिजलेत हे पहा, ते दाखवते. तर मऊसूद असे छोले शिजलेले आहेत. तर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये छोले चांगले शिजले जातात. तर इकडे कांदासुद्धा चांगला परतवून घेतला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊयात. छोटा 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. अर्धा चमचा धना पावडर टाकून घेऊयात आणि छोटे 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घेऊयात. म्हणजेच पोहे खाण्याचा चमचा म्हणाल तर 1 चमचा आपण इथे लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे. छोटे 2 चमचे आपण इथे छोले मसाला टाकून घ्यायचा आहे. तर मोठा 1 चमचा छोले मसाला टाकून घेतला आहे. जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो ना त्याने मी 2 छोटे चमचे छोले मसाला टाकून घेतलेला. आता आपण हे सगळं चांगलं परतवून घेऊयात. आता हे चांगलं परतवून घेऊयात. तर मसाला चांगला आपला इथे भाजून झाला आहे. आता याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी केली आहे ती टाकून घेऊयात. तर टोमॅटो इथे मी मीडियम आकाराचे 2 वापरले आहेत. तर त्यामुळे चांगलं याला टेस्ट येतो. आता हे सुद्धा चांगले आपण पेस्ट परतवून घ्यायची आहे. तर टोमॅटोची प्युरी टाकून घेतली आहे. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ही पेस्ट चांगली परतवून घेतली आहे. आता याच्यामध्ये शिजवलेले छोले 2 चमचे टाकून घेऊयात आणि चमच्याने मॅश करून घेऊयात. म्हणजे याला चांगले थिकनेस येईल आणि दाटसर असे छोलेची भाजी बनेल. तर चमच्याने हे मॅश करून घेऊयात. हवं तर तुम्ही याच्यामध्ये छोले शिजवताना 1 बटाटा टाकला तरीसुद्धा चालेल आणि तो मॅश केला तर चांगली दाटसर अशी छोलेची भाजी बनेल. तर आता हे चांगलं परतवून घेतले. मस्त मसाले चांगले भाजलेले आहेत आणि छान सुगंध येतोय. तर मसाले चांगले भाजून झालेत. आता याच्यामध्ये आपण छोले टाकून घेऊयात आणि मिक्स करूयात. तर 1 मिनिटभर आपण छोले चांगले मसाल्यामध्ये परतवून घेतलेत. आता याच्यामध्ये आपण छोले शिजवून झाल्यानंतर जे पाणी काढलेलं ते टाकून घेऊयात आणि हे मिक्स करूयात. तर तुम्हाला किती याची ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार इथे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकतात. तर याच्यामध्ये टोमॅटो बारीक करून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकले आणि आणखीन थोडं याच्यामध्ये पाणी वाढवून घेतले. आता हे मिक्स करूयात आणि याला 2 मिनिट चांगली उकळी आणूयात.
तर इथे पाहू शकतात चांगली याला उकळी आली आहे। आता 1 चमचाभर याच्यामध्ये कसुरी मेथी चोळून टाकूयात, यामुळे खूप छान टेस्ट येतो। 2 हिरव्या मिरच्या चिरून टाकलेत आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर मस्त आपण याला 2 ते 3 मिनिट चांगली उकळी काढून घेतली आहे। चमचमीत छोले आपले तयार झालेत। याची थिकनेस पाहू शकतात। तर अशा पद्धतीने आपण मस्त असे छोले बनवून घेतलेत। आता गॅस बंद करून घेऊयात। तर एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपल्या इथे छोले तयार झालेत। तर चला आता आपण भटुरे बनवायला घेऊया। तर सगळ्यात अगोदर तेल गरम करण्यासाठी ठेवायचे। तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं। तर 2 तासानंतर आपण आता भटुरे बनवतोय। तर पीठ चांगलं मुरलेलं आहे। तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पिठाला सुद्धा थोडं तेल लावायचं आणि मऊ करून घ्यायचं आणि नंतर पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि तुम्ही लाटण्याने लाटून घेऊ शकतात किंवा हाताने सुद्धा हा भटुरा बनवू शकतात। तर पोळपाटाला तेल लावायचे। पिठाचा कोरड्या पिठाचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही आहे, मैद्याचा। तर हाताने हा भटुरा असा तेल लावून लावून पसरवून घ्यायचा आणि कडकडीत तेलामध्ये हा भटुरा सोडून घ्यायचा, म्हणजे तो चांगला फुगला जातो। तर त्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्या, म्हणजे भटुरा चांगला फुगतो आणि तळला जातो। तर दुसरासुद्धा सेम तसाच मी भटुरा बनवून घेतला आहे। आता हा सुद्धा आपण तेलामध्ये सोडून घेऊयात। तर एकदम धूर निघत असलेल्या तेलामध्ये हा भटुरा आपल्याला तळून घ्यायचा आहे, म्हणजे भटुरे चांगले फुगले जातात। तर हे पहा किती चांगला भटुरा फुगलेला आहे। तर बाकीचे सुद्धा सर्व भटुरे आपण असेच बनवून घेऊयात। तर गरमागरम भटुरे आणि छोले खूप छान लागतात। तर बाकीचे राहिलेले सुद्धा सर्व मी असेच तळून घेते। तर पहा इथे तेल चांगलं गरम झालं ना की भटुरे चांगले असे फुग्यासारखे फुगले जातात। तर सर्व भटुरे आपण बनवून घेऊयात। तर आपले छोले सुद्धा तयार आहेत आणि भटुरे सुद्धा चांगले तयार झालेत। तर आता आपण प्लेट सर्व करून घेऊयात। तर हे पहा एकदम झटपट चमचमीत अशी छोलेची भाजी तयार आहेत, भटुरे आहेत। तर नक्की अशा पद्धतीने एकदा करून पहा। बनवायला खूप साधी सोपी आणि घरात असणाऱ्या साहित्यात ही रेसिपी तयार होते। तर नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा। तुम्ही याचा रंग पाहू शकता छोल्यांचा, याची थिकनेस, ग्रेव्ही अतिशय कमाल बनलेली आहे। तर एकदम रेस्टॉरंट स्टाईल छोले भटुरे तयार आहेत। माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही। आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि वन्स मोर सगळ्यांना हॅपी न्यू इयर। बाय।